गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट 2चा फर्स्ट लेसन हेरिडिटी अँड इव्होल्युशन पाहत आहोत. त्यामध्ये आपण मागच्या लेसनला थेअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय हे पाहिलं. त्यामध्ये इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, त्याचे कोणकोणते पुरावे आहेत यामधले फर्स्ट मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स, शरीराची आपली जी रचना आहे त्याचे पुरावे प्रूफ इन हे बघितलं. त्यानंतर त्यातला सेकंड पॉईंट आहे ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस म्हणजे काय तर इंटरनल स्ट्रक्चर. एक मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये काय होते, एक्सटर्नल बाह्य जे आपल्याला दिसतात ते. ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस इन इंटरनल स्ट्रक्चर, आपल्या शरीराच्या आतले पार्ट्स. तुम्हाला या डायग्राममध्ये दाखवले बघा. ह्युमन हँड, कॅट्स 4 लेग, पॅटिग्रम ऑफ बॅट, वटुवा गुळीचा पंखा म्हणतो आपण त्याला, फ्लिपर ऑफ वेल्स, देवमासाचा जो विंग असतो ते. तर त्यामध्ये काय सांगितलंय बघा. ह्युमन हँड काय करतो, होल्डिंग थिंग्स, लिहिण्यासाठी, मारण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टींचा आपण ह्युमन हँडचा वापर करतो. कॅट्स 4 लेग, मांजराचे पुढचे पाय, ते कशा वॉकिंगसाठी असतात. फ्लिपर ऑफ व्हेल्स, स्विमिंग करण्यासाठी. अँड पॅटिग्रम ऑफ बॅट, त्याचे जे विंग्स आहेत ते कशासाठी, टू फ्लाय इन स्काय, आकाशामध्ये उडण्यासाठी किंवा टू फ्लाय. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं काय आहे, वेगवेगळे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ बोन्स. हे आपल्या ह्याचं काय दिले आपल्याला, स्ट्रक्चर ऑफ बोन्स. मग हे काय तर डिफरंट पार्ट आहेत, वेगवेगळे आहेत, पण ते जे इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते काय प्रत्येकाचं कॅरेक्टर आहे. देअर डज नॉट सेम एनी सुपरफेशियल सिमिलॅरिटीज. या ज्या सगळ्या ज्या सिमिलॅरिटीज आहेत, या जे ह्युमन हँड, कॅट 4 लेग्स, फ्लिपर ऑफ वेल्स, या सगळ्या काय आहेत, डज नॉट सेम आहेत का, नाही. एनी सुपरफेशियल सिमिलॅरिटीज, यातली एकही अशी नाही की त्याच्या सिमिलॅरिटीज ही सारखी आहे. हाउएवर देअर इज अ सिमिलॅरिटीज इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स. पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचे जे बोन्स आहेत ते कसे सिमिलर आहेत. त्याचे जे बोन जॉईंट्स आहेत ते कसे आहेत, एकसारखे आहेत, सिमिलर आहेत. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दच ॲनिमल मे हॅव कॉमन ॲन्सिस्टर. म्हणजेच काय, या सगळ्यांमध्ये तो त्यांचा जो कॉमन ॲन्सिस्टर्स म्हणजे पूर्वज, त्यांचे जे पूर्वज आहेत ते काय आहेत तर कॉमन आहेत. म्हणजे तुम्हाला सांगितलं इंडिकेट दॅट दोज ॲनिमल मे हॅव कॉमन ॲन्सिस्टर, त्यांचे पूर्वज एक आहेत. मग तुम्हाला यावर प्रश्न येईल, एक्सप्लेन ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस, राईट इन युअर पॉईंट्स. तुम्ही तुमच्या पॉईंट्समध्ये ॲनाटॉमिकल इव्हिडन्स लिहा. या 4 डायग्राम काढू शकता तुम्ही. त्यानंतर दिलेले हे 3 पॉईंट आहेत ते तुम्ही लिहू शकता. आता त्यामधलाच थर्ड इव्हिडन्स आहे व्हेस्टिजल ऑर्गन्स. ही पण शॉर्ट नोटसाठी येऊ शकते किंवा लॉंग पण येऊ शकतो. एक्सप्लेन व्हेस्टिजल ऑर्गन्स अँड देअर एक्झाम्पल्स, आणि त्याची वेगवेगळी काय द्या तुम्ही, एक्झाम्पल्स द्या. आता यामध्ये सुद्धा सम स्ट्रक्चर ऑर ऑर्गन्स अंडर डिफरंट मे बिकम अनलेस. आता तुम्हाला इथं वेगवेगळी स्ट्रक्चर दिले दिसतात. इथं बघा अपेंडिक्स दिले. कुठले हे अपेंडिक्स विच युजलेस टू ह्युमन इज युजफुल टू फुल्ली फंक्शन ऑर्गन इन रेमिंडन्स. म्हणजे आपल्या शरीरामधलं जे अपेंडिक्स आहे ते लार्ज इंटेस्टाईनच्या खालचं जे अपेक्स आहे अपेंडिक्स, ते आपल्याला युजलेस आहे. आपल्या ह्युमनसाठी ते युजलेस नाही, बट युजफुल इन अ फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रेमिंडन्स. म्हणजे रवंत करणे. जे ॲनिमल आहेत ते काय करतात, जे खाल्लेलं अन्न आहे ते चावतात, जसं आपणही चावतो, पण आपल्यापेक्षा त्यांना जास्त कोणाला त्याची गरज आहे, ॲनिमलला. ते रुमिनन्स करतात, म्हणजे काय करतात, ते रवंत करतात. त्यानंतर त्यांनी पुढचं एक्झाम्पल दिलंय, मसल्स ऑफ अ इयर पिना. मसल्स ऑफ अ एअर पिना. एअर पिना म्हणजे काय तर तुमचा जो कान आहे, कानाच्या बाहेरचा जो भाग आहे तो काय, एअर पिना. विच आर युजलेस टू ह्युमन. आपल्यासाठी तो युजलेस आहे.
आर युजफुल इन अ मंकी फॉर मोमेंट ऑफ एअर पिन्ना. पण जे मंकी वगैरे आहेत त्यांसाठी ते एअर पिन्नाचा वापर होत असतो. थर्ड एक्झाम्पल आहे व्हेरियस व्हेस्टिजल ऑर्गन लाईक टील बोन. हे जे तुमचं आहे टील बोन, शरीरामधला जो टील, जसं माकडाचं हाड वगैरे आहे, माकडाची जी शेपटी आहे, माकडाची शेपटी काय करते, एका ठिकाणं ती ज्यावेळी लांब असते त्यावेळी ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना त्या शेपटीचा वापर करते. तसंच ती कोकॅक्समध्ये आहे. कोकॅक्समध्ये टेलबोन जशी माकडाची हाडं किंवा माकडाची जी शेपटी असते त्याप्रमाणे. तर आहे वेस्टम टीथ. वेस्टम टीथ म्हणजे काय, तर आपले हे जे दात आहेत ज्याला आपण अक्कलदाढ म्हणतो ते. अँड बॉडी हेअर आर प्रेझेंट इन ह्युमन बिईंग. आपल्या शरीरामध्ये दात, आपल्या शरीरावरची जी केस आहेत ते काय आहेत, इन युजफुल आहेत. म्हणजेच काय आहे, या डायग्राम नीट लक्षात ठेवा. सम स्ट्रक्चर आर ऑर्गन अंडर डिफरंट मे बिकम युजलेस. स्ट्रक्चर सेम आहेत पण त्याचे जे ऑर्गन आहेत ते प्रत्येकामध्ये कसे आहेत, डिफरंट आहेत. दीज एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगोज ग्रॅज्युअली चेंज. आणि यामध्ये काय होतं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामध्ये काय होतो, चेंज होत असतो. द बिगिन टू डिजनरेट अंडर अ सब सिच्युएशन. प्रत्येक गोष्टीची जी सिच्युएशन आहे त्यामध्ये ते काय होतं, डिजनरेट होतात. काय होतात, डिजनरेट तयार होत असतात. इट टेक्स 1000 of years फॉर अ स्ट्रक्चर टू डिसअपियर. आणि वर्षानुवर्ष ते स्ट्रक्चर काय होतात, डिसअपियर होतात. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन. अपेंडिक्स ह्युमनमध्ये काय आहे, युजलेस आहे. ॲज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इज रिमेंडन्स. आणि जे ॲनिमल आहेत ते काय करतात, त्या अपेंडिक्सचा फुल्ली यूज करतात फॉर रिमेंडन्स म्हणजे रवंत करण्यासाठी. मसल्स ऑफ एअर पिन्ना. तुम्हाला दाखवला हा तुमचा कान आहे. या तुमच्या कानाच्या जो हा पार्ट आहे एअर पिन्ना, त्याला आपण काय म्हणतो, एअर पिन्ना. हा आपल्यासाठी काय आहे, नॉट युजफुल. का तर आपल्याला इथून ऐकायला येत असतो, हा आपण यूज करत नाही. आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ एअर पिन्ना. पण मंकी जे आहेत त्यांना त्या एअर पिन्नाचा वापर होत असतो. आता टेल बोन तुम्हाला दाखवलेलं ही डायग्राम. ही आहे तुमची टेल बोन. कॉन्सेक्स हे जसं की पतंगाचं एक टोक असतं खालचं, त्याप्रमाणे ही टील असती खालची, ती माकडांच्या मंकीच्या हाडामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉडी हेअर वेस्टम टीथ आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बिईंग. आपल्या शरीरावरचे केस, आपले अक्कलदाढ, या सगळ्या आपल्या ह्युमन बिईंगमध्ये काय आहेत, प्रेझेंट आहेत. याची डेफिनेशन काय होईल, डिजनरेटेड अँड अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज व्हेस्टिजल ऑर्गन. डिजनरेट तयार झालेले, अंडर डेव्हलप आपल्या शरीरामध्ये युजलेस आपल्याला वापरता न येणारे ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज व्हेस्टिजल ऑर्गन. त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेस्टिजल ऑर्गन. आता पुढचं इव्हिडन्सच आहे आपलं पॅलिनोटोलॉजिकल इव्हिडन्स. आता पॅलिनोटोलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे काय, तर लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बर्न ड्यू टू द डिझास्टर. जसे नैसर्गिक आपत्ती आहे, अर्थक्विक, वॉल्कॅनो, फ्लोड म्हणजे पूर येणे, भूकंप होणे, लँडस्लाईड, झाडे कोसळणे, नंतर व्हॉल्कॅनो, या सगळे जे आहे, लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बर्न ड्यू टू डिझास्टर लाईक वॉल्कॅनो, फ्लूड, लँडस्लाइड्स, अर्थक्विक. Remains of such organism remain preserved underground. These are called as fossils. यालाच आपण काय म्हणतो, फॉसिल. म्हणजे एखादा भूकंप आला किंवा काही झालं, भूकंप आल्यानंतर घरं वगैरे कोसळली, तर त्या ज्या खाली अंडरग्राऊंड जे ऑर्गॅनिझम तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, फॉसिल्स. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम, लक्षात घ्या, गेट बर्न ड्यू टू द डिझास्टर लाईक वॉल्कॅनो, फ्लूड, लँडस्लाइड, अर्थक्विक.
Remainders of such organism remain present underground. These are called as fossils. यालाच आपण काय म्हणतो तर फॉसिल्स. आता फॉसिल्समध्ये सुद्धा नंतर काय सांगितलंय त्यांनी, कार्बन कन्सेप्शन ऑफ ॲनिमल अँड प्लांट. मग काय होतंय तर जे तुमचं कार्बन, इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्समध्ये हे पॉईंट तुम्हाला लिहायला येतील. कार्बन consumption of animal and plant stop after death, and since they only the decaying process of C14 occurs continually. तर हा C14 कुठून आला, काय सांगितलं त्यांनी, कार्बन ग्रहण करतो कोण, ॲनिमल अँड प्लांट, स्टॉप आफ्टर डेथ, त्या प्लांटची किंवा ॲनिमलची डेथ मेल्यानंतर, सेन्स देन ओनली इन अ डिकेइंग प्रोसेस. काय होतं, प्लांट किंवा ॲनिमल जर मेलं तर त्यामध्ये काय तयार होतं, डिकेइंग, डिकम्पोजर तयार होतं. इन प्रोसेस ऑफ C14, त्यामध्ये कार्बन 14 हा घटक आपल्याला मिळत असतो. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट, तो कसा असतो C14, त्यामध्ये रिमेनिंग C14 आपल्याला काय, त्यामध्ये जो कार्बन आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. द रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली ॲज अ C12 इज अ नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे, जो कार्बनचा ॲटॉमिक मास 12 आहे म्हणून आपण त्याला काय म्हणलो, C12 हा कसा आहे आपला, रेग्युलर कंटिन्युअसली आपल्याला मिळणार आहे. आणि कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 14, तो कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन आहे. कसा आहे, रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे जर आपण ऑक्सिजन आणि कार्बनचा रेशो तयार केला, ऑक्सिजन आणि C14चा रेशो तयार केला, तर आपल्याला काय मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे. आणि हे जे कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळाले ते पुन्हा कशामध्ये तयार होणार आहे, प्लांट प्रोड्युसर्समध्ये, म्हणजे प्लांटमध्ये तयार होणार आहे. म्हणजेच in case dead bodies of plant and animal instead of remain constant, तर डेड ॲनिमल मधले C12 आणि C14 हे जर कॉन्स्टंट असतील, कॉन्स्टंट म्हणजे स्तब्ध असतील, एकाच ह्याच्यात असतील, द रेशो बिटवीन C14 आणि C12 चेंजेस कंटिन्युअसली. मग हे दोन काय होतात, C12 अँड C14 हे काय होतात, चेंज होतात, रिमेनिंग चेंज होतात. त्यामधला C14 आहे तो काय होतो, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह होतो, आणि C14 आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह, म्हणजे हा कॉन्स्टंट राहतो आणि C14 चेंज होतं. पुढे, द रेशो ऑफ C14 अँड C12 रिमेन्स कॉन्स्टंट व्हाईल द ॲनिमल इज अलाइव्ह. ज्यावेळी झाड किंवा प्लांट जिवंत आहे त्यावेळी ते काय होतात, नेहमी कॉन्स्टंट राहतात. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, जर झाड किंवा ॲनिमल जर मेलं तर द रेशो बिटवीन C12 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली. त्यामधला जो C14 आणि C12 आहे हा काय होतो, रिमेन्स चेंज होतो, सारखा बदलत जातो. मग हे जे the time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C12 and C14 and C12 present in their body. This is called carbon dating. यालाच आपण काय म्हणतो, कार्बन डेटिंग. लक्षात घ्या, the time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity, म्हणजे चेंज होतो, of C12 and C14 present in their body is called as carbon dating. त्यालाच आपण काय म्हणतो तर कार्बन डेटिंग. आता तुम्हाला इथं डायग्राम दाखवली, स्ट्रक्चर ऑफ अ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स. तर यामध्ये दाखवले बघा, पॅलिओझोआ इरा, पूर्वकालीन पुरातन, म्हणजे हे सगळं जे काय आहे ते पूर्वीचं आहे. त्यामध्ये तुम्हाला रेसिपिटल्स, ॲम्फिबिया, पीसेस, जे सरपटणारे प्राणी आहेत ते दाखवले. म्हणजे रेपिटल्स म्हणजे दोन्हीकडे राहणारे, जमिनीवर आणि पाण्यावर राहणारे ॲनिमल. त्यानंतर तुम्हाला दाखवलं मेसोझोइक
एरा म्हणजे मध्यम वर्ग, जिथं की तुम्हाला स्नेक आहे, असे वेगवेगळे ॲनिमल दाखवतात. रेप्टिल्स म्हणजे सरपटणारे. त्यानंतर सिनोझोइक एरिया आहे जो आधुनिक आत्ताचा, त्यामध्ये तुम्हाला काय दिसते, एव्स म्हणजे काय तर हवेत राहणारे मॅमल्स, हवेमध्ये राहणारे मॅमल्स हे आपण इथं पाहिले. स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉल्सिस कसे आहे स्ट्रक्चर हे आपण इथं पाहिले. डायग्राम आणि हे डिस्क्रिप्शन पॉईंट वाईज व्यवस्थित लिहून ठेवा. आता त्यानंतर आपला पुढचा जो एव्हिडन्स आहे तो आहे कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय तर आपली साखळी. ओके, फॉर एक्झाम्पल अर्थवर्म इज अ ॲनेलिडिया. अर्थवर्म कोणत्या डिव्हिजनमध्ये येते, ॲनेलिडिया. आणि कॉकरोच कोणत्या डिव्हिजनमध्ये येते तर आर्थ्रोपोडा. मग अर्थवर्म आणि कॉकरोचमध्ये काय कॉमन आहे तर सेडिमेंटेड बॉडी. म्हणजे अर्थवर्मची आणि कॉकरोचची जी बॉडी आहे ती कशी आहे, सेडिमेंटेड आहे. थिन क्युटिकल स्किन, या दोघांचीही स्किन कशी आहे तर थिन क्युटिकल आहे. पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स, आणि त्याचे जे ऑर्गन्स आहेत ते कसे आहेत, पॅरापोडिया आहेत. पॅरापोडिया लाईक म्हणजे छोटे पाय असलेले. पॅरापोडिया म्हणजे छोटे त्याचे पाय. हे कसे आहेत, दोघांमध्ये काय आहेत, कॉमन. म्हणजे अर्थवर्म आणि कॉकरोचमध्ये काय कॉमन आहे, अर्थवर्मची कॅरेक्टर काय, ॲनेलिडिया, कॉकरोच आर्थ्रोपोडिया. यामध्ये कॉमन आहे सेडिमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल स्किन, पॅरापोडिया लाईक ऑर्गन. आता या सगळ्यांमध्ये दुसरे एक्झाम्पल त्यांनी दिले पेरिपेटस अँड कॉकरोच. त्यामध्ये सुद्धा कॉमन कॅरेक्टर आहे ट्रेडिकल रेस्पायरेशन, म्हणजे त्यांचं रेस्पायरेशन कसं होतं, ट्रॅकिकल. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, या दोघांमध्येही ओपन. जसं की कॉकरोचचा वरचा भाग काढला तर त्यामध्ये तुम्हाला हे कॉकरोच आणि कॉकरोचचा हा वरचा भाग जो आहे तो कसा आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. म्हणजे पॅरापेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडिया आणि आर्थ्रोपोडा. म्हणजे पॅरापेटस हे काय आहे तर अर्थवर्म आणि कॉकरोच या दोन्हीचं काय आहे, कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय, दोन प्राण्यांमधली जी लिंक आहे ती आहे कनेक्टिंग लिंक. त्यालाच आपण कनेक्टिंग लिंक म्हणजे साखळी म्हणतो. पॅरापेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडिया आणि आर्थ्रोपोडा. ओके, थर्ड एक्झाम्पल आहे सरपटणारे अँड मॅमल्स. डग बिल्ड प्लॅटिपस, म्हणजे सरपटणारे आणि मॅमल्स आपल्यामध्ये कोण आहे तर डग बिल्डेड प्लॅटिपस. ओके, लंग फिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ अ बिंग फिश. म्हणजे काय तर दुसरं एक्झाम्पल असं त्यांनी दिलं आहे की रेसिपिटल्स अँड ॲम्बिबियस अदर फिश डू रेस्पिरेशन विथ गिल्स. म्हणजे काय तर ते आपल्या गिल्सनं रेस्पिरेशन करतात. म्हणजे लंग फिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. बघा, कनेक्टिंग लिंकमध्ये 4 एक्झाम्पल दिली. फर्स्ट दिलं अर्थवर्म, कॉकरोच, त्याचं कॉमन कॅरेक्टर काढले. याला जॉईन कोण करते, कनेक्ट कोण करते तर पेरिपेटस करते. पेरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडिया आणि आर्थ्रोपोडा. आणि लास्ट होतं रेटिपेसल्स, कोण कनेक्ट करते, डग बिल्ड पेलिस, ते कोणाला करते, मॅमल्सला. लंग फिश परफॉर्म्स रेस्पिरेशन, ते लंग्सने आपले काय करतात, रेस्पिरेशन करतात विथ लंग्स इरिस्पेक्टिव्ह टू बिंग फिश. ओके, आणि लास्ट एव्हिडन्सेस आहे ते म्हणजे एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्स. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ द ऑल दीज ॲनिमल. आता तुम्हाला इथं एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्समध्ये फिश, सॅलेमेंडर, टॉर्टाय, चिकन, पीग, काऊ, रॅबिट, मॅन हे सगळे जे ॲनिमल दाखवले आहेत त्यांमधली जी तुमची ही फर्स्ट इनिशियल स्टेज आहे ही काय आहे, सगळ्यांमध्ये कॉमन आहे. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन, म्हणजे सगळ्याची जी ओरिजिन आहे ते काय आहे, एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये कॉमन आहे. अशा पद्धतीने आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन हा पॉईंट इथे बघितला. या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. राहिलेला भाग पुढच्या तासाला बघू. थँक्यू.